पन्हाळा किल्ला तर जवळपास प्रत्येकाने पाहिलाच असेल, पण आज मी तुम्हाला अशा किल्ल्यावर घेऊन चाललोय याचं नाव अनेकांनी ऐकलंय पण फार कमी लोकांनी प्रत्यक्ष पाहिलंय. हा आहे पावनगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्याच्या संरक्षणासाठी उभारलेला हा दुर्ग आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आणि या प्रवासात एक वेगळं आव्हान आहे बरं का. आज आपण गाडीने नाही तर तब्बल 25 किलोमीटर सायकलिंग करत पावनगड गाठणार आहे. नमस्कार मंडळी, मी तुमचा वैभव आणि माझ्यासोबत आहेत सूरज आणि रोहित. सकाळचे 11:30 वाजले आहेत. डोक्यात अचानक विचार आला, चला आज पावनगड सायकलने जाऊया. तयारी फारशी नव्हती, सायकलिंगची सवयही नव्हती, पण इतिहासाकडे जाण्यासाठी कधी कधी फक्त जिद्द पुरेशी असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्या आम्ही खोतवाडी पासून पुढे गेलेलो आहे आणि कुंभारवाडी, वरवाडी, केकतवाडी या रूटवरून आम्ही आपल्याकडून पन्हाळगडावर जाणार आहे. पूर्ण प्रवास हा सायकलीवरूनच करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जस्ट आम्ही कुंभारवाडी क्रॉस केली. अजून किती लांब असतं तिथलं? Out the ranch, I just told you that I'm about it. I might take offense if you tell me that you doubt it. It's just what it is, yeah, I'm known to make it rowdy. Then I'm for the fit. हवा पन्हाळा किती लांब आहे हो? अजून लांब बाबा, लय लांब. लांब. सायकल न जाणार होय होय होय. पहिले वरला रोड जावा. बर. Yeah, I'm hot and you not, that's why all my records bang. Oh, it's been a long, hard road, gotta go home. Yeah, 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 yeah. तर तुम्ही बघू शकता इथून वरती मसाई पठार आणि पांडवदऱ्याला जाणार रोड आहे. तिथं आम्ही आता आले, पण आता तिथला आपण व्हिडिओ पूर्ण बनवला आहे पांडवदऱ्याला. एकदा जाऊन आपल्या चॅनलवरती नक्की बघा. आता मसाई पठाराचा व्हिडिओ राहिला आहे तो काय एकदम पावसाळा ज्यावेळी चालू होईल त्यावेळी मसाई पठाराचा व्हिडिओ करण्यात येणार. Something like a movie, country boy stepping, yeah, I'm country boy stepping. न टाकलाय म्हणून कुठे कुठला काय गाडीवरच फिकून दिला. नेट चालना रोहित भाई. एवढा कुंभारवाडी, वरीवाडी, केकतवाडी असा प्रवास करत आम्ही आपटीच्या मागे असलेल्या या सुंदर मंदिरापाशी पोहोचलो. या मंदिराचं नुकतंच बांधकाम झालं आहे. याआधी इथे फक्त गणपती बाप्पांची मूर्तीच होती. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा पावनगडच्या दिशेने निघालो. जस्ट पन्हाळ्याच्या पायथ्याशी आलोय आम्ही आपटी गावातून वरती. इथून आणि परत वरती पन्हाळ्यावर निघाले. बरोबर 1.5 तास सायकलिंग केल्यानंतर आता सध्या आम्ही पोहोचलेलो आहे पन्हाळगडावरती. बघू शकता आम्ही आता ना ह्या रोडवरून आले. या रोडवरून इथून वरती इकडे रोहित आहे बघा. इकडे रोहितनं गाडी या साईडला इकडे लावली. ही सूरज तबले, ही माझी सायकल आहे. आणि आम्ही आता सध्या पन्हाळगडावरती आले. थोड्याच वेळात आम्ही पन्हाळगडावर पोहोचलो. इथे वीर शिवा काशीदांच्या स्मारकाजवळ सायकली लावल्या. वीर शिवा काशी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा तो महान मावळा त्यांच्या स्मारकासमोर उभं राहिल्यावर आपसुकच मस्तक झुकतं. यानंतर आम्ही बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाजवळ आलो.
पन्हाळा अनेक वेळा पाहिला होता, पण पन्हाळ्याचं रक्षण करण्यासाठी उभारलेला पावनगड प्रत्यक्ष पाहायचा होता. आणि मग आम्ही पावनगडच्या दिशेने निघालो. तर आम्ही पन्हाळगड वरती आल्यानंतर खूप वेळा पन्हाळगड फिरले, पण कधीही न तिथे फिरलेला गड म्हणजे पावनगड, तोच आम्ही आता बघण्यासाठी निघाले. आणि पन्हाळ्याचा व्हिडिओ काय नंतर एक एक्सप्लोरिंगमध्ये करणारच आहे, त्यामुळे आता काय जास्त काही एक्सप्लोरिंग करत बसत नाही. फक्त मांडीला गोळे यायला लागले आता, सगळं अवघड झालं, पाय दुखायला लागले आता. रस्त्यात एका ठिकाणी थांबलो. खाली पसरलेली गावं, डोंगर आणि समोर उभा असलेला पन्हाळा, हे दृश्य शब्दात मावणार नव्हते. हे बघा आम्हाला काय दिसले आता, हे आज जाणार करीत. अच्छा, गावात वाटते बांधकाम बरो. वाळू बिळू नव्हते बाळा, शाळेत काय काय शिकला शाळेतले. सुना गुळ म्हणजे आताच्या सिमेंट बिमेंट पेक्षा टॉपचा विषय. काही फक्त नजरा बघा. काय म्हणला घरड आहेत म्हणून पळत आले, आणि हे काय आहे बघ. मर्दा गावाकडचं पोरले का तू, आणि तुला गौरडा ओळख ना. तुला काय वाटलेलं नाही का? बस जवळपास 5 किलोमीटर सायकल चालवल्यानंतर एक उंच बांधकाम दिसलं. वर गेल्यावर लक्षात आलं आपण अक्षरशः पन्हाळा केलेला पूर्ण गोल फेरा मारून आलो होतो. पन्हाळगड इथं राहिला. हे किल्ले पन्हाळगडचं हे दिसते बघा इथं बघायला. आम्ही इथून जाऊन वरती फिरून ह्या पूर्ण कड्याला येडा मारून इकडं आले फक्त पावनगड बघण्यासाठी, कारण पन्हाळगड आम्ही खूप वेळा बघितलाय. पावसाळा सुरू झाला आहे, पण पावसाचा एकही थेंब नाही. मात्र घामाने आम्ही पूर्ण भिजलो होतो. थोड्याच वेळात आम्ही पावनगडावर पोहोचलो. मंदिरासमोरचा नंदी, पण त्याचं शिर नव्हतं. शेजारी अर्धवट शिवलिंग आणि पुढे अजून 2 मंदिरे. प्रत्येक ठिकाणी मूर्ती आणि शिल्पांवर झालेले गाव स्पष्ट दिसत होते. इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो अशा जखमांमधूनही बोलत असतो. आणि हे बघितल्यानंतर समजून आले की लढाई फक्त धर्मासाठीच होती. आता थोडा इतिहास. समुद्र सपाटीपासून सुमारे 1600 फूट उंचीवर असलेला हा पावनगड इसवी सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधण्याचा निर्णय घेतला. कोंडाजी फर्जंद आणि अर्जोजी यादव यांच्यावर या बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली. काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर त्यांना 2000 होनांचं बक्षीस देण्यात आलं. सभासद बकरीतही या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पावनगड हा फक्त आणखी एक किल्ला नव्हता, तो पन्हाळ्याचं कवच होता. येथून कासारे आणि वारणा खोऱ्यावर तसंच रेडी घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवता येत होतं. औरंगजेबाने 1701 ते 2 मध्ये पन्हाळा आणि पावनगड या किल्ल्यांना वेढा घातला होता. पुढे हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांकडे आला, त्यानंतर करवीर संस्थानाकडे, आणि अखेरीस 1844 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. ही माहिती किल्ल्यावर लावलेल्या पुरातत्व विभागाच्या फलकावरून घेतलेली आहे. आजही इथे भक्कम तटबंदी, बुरुज, मंदिरे, कोरीव पाण्याची टाक्या, तुपाची विहीर आणि जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. 2 ऐतिहासिक तोफा इथल्या दुर्गप्रेमींनी जतन करून ठेवल्या आहेत. महादेव मंदिरातील शिवलिंग, त्यासाठी केलेली पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, हे पाहिल्यावर त्या काळातील स्थापत्य कलेचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आम्ही शेवटच्या बुरुजावर गेलो. तिथून दिसणारं दृश्य खरंच अप्रतिम होतं.
दुर्दैवाने मोबाईलची बॅटरी संपत आली होती म्हणून पुढचं चित्रीकरण करता आलं नाही. पण एक गोष्ट मात्र मनाला खूप लागली, जिकडे पाहावं तिकडे अतिक्रमण. इतिहासापेक्षा जास्त पिकनिक मध्ये रमलेले लोक, कोणी दारू पित होतं, कोणी मंदिराच्या आवारात बूट घालून फिरत होतं आणि बरंच काही जे मी सांगू पण शकत नाही. पन्हाळा आणि पावनगड हे फक्त दगडांनी बांधलेले किल्ले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्मारक आहेत. या तटांवर मावळ्यांचं रक्त सांडलं आहे. आज हे किल्ले पाहिल्यावर मनात एकच प्रश्न उभा राहतो, याच दिवसासाठी आपल्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती का? इतिहास जपणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती आपलीही आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असाच स्वराज्याच्या इतिहासात घेऊन जाणाऱ्या प्रवासासाठी आमच्या गावाकडची दुनिया या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.